हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नुतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असा मस्त चमचमीत झणझणीत असा आपला पुलाव करणार आहोत. सिंपल साध्या पद्धतीने मी दाखवते आहे तुम्हाला. म्हणजे ढाबा स्टाईल किंवा रेस्टॉरंट स्टाईल वगैरे नाही. मी माझ्या घरच्या पद्धतीने म्हणजे मी कशी घरी बनवते ना पुलाव, ते मी तुम्हाला आज दाखवते आहे. तर त्याच्यासाठी मी काय केलं आहे, एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे. तुम्हाला तेलाचं प्रमाण कमी जास्त तुम्ही करू शकता. या इथे मी ना हे तांदूळ भिजत ठेवले आहेत. हे मी 2 कप तांदूळ घेतले आहेत. स्वच्छ धुतले 2 वेळा. जास्त तांदूळ धुताना ना चोळून धुवायचे नाही, फक्त हलक्या हाताने धुवायचे. 2 वेळा धुतले आहेत आणि मी असे आता हे भिजत ठेवले आहेत. मी सिंपल तांदूळ घेतले आहेत. घरी वापरतो ना आपण जीरा राईस, जीरा कोलम, ते मी घेतले आहेत. तुम्ही बासमती पण घेऊ शकता. तेल गरम झालं, तेलाच्या ऐवजी तुम्ही तूप पण घेऊ शकता. थोडंसं जिरं ॲड करूया. तमालपत्र ॲड केलेलं आहे. 2 मी दालचिनी ॲड करते आहे. बाकी मी दुसरं खडे मसाले ॲड नाही करत आहे. थोडे काजू घेतले आहेत. कांदा पण ॲड करूया. आम्ही एक मोठा कांदा घेतला आहे स्लाइस करून, ते मी ॲड केलेलं आहे. हे मी आलं, लसूण, मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि पुदिना मिक्स करून मी पेस्ट केली आहे, ते मी घेतली आहे. पुलावमध्ये ना पुदिन्याची टेस्ट खूपच छान लागते, म्हणून मी थोडासा पुदिना घेतलेला आहे, जास्त नाही. आता आपण मसाले करूया. पाव चमचा मी हळद पावडर ॲड केलेली आहे. लाल तिखट ॲड करूया आपण. तुम्ही किती तिखट खाता त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखट ॲड करू शकता. गरम मसाला, मसाला आपण मिक्स करूया छानपैकी. एक मोठा टोमॅटो आहे, तो घेतलेला आहे. आणि ह्याच्यात आता आपण भाज्या मिक्स करायच्या आहेत. तर भाजीमध्ये मी एक अख्खा गाजर घेतला आहे. मूठभर मी वाटाणे घेतले आहेत. एक बटाटा घेतलेला आहे आणि फ्लॉवर घेतले आहेत. आणि फ्लॉवरमध्ये ना मी हे असे जे देठ असतात ना, ते पण मी घेतलेलं आहे. कारण आपण मोस्टली फेकून देतो, पण ह्याच्यामध्ये पण पोषण मूल्य भरपूर असतं. तर मग आपण काय करायचं, असं पुलाव वगैरे केलं ना, पुलाव पावभाजी, त्याच्यामध्ये हे देठाचा वापर करायचा. स्वादाप्रमाणे आपण मीठ ॲड करायचं आहे. आता आपण काय करायचं आहे, जेवढे तांदूळ घेतले ना त्याचा डबल पाणी घ्यायचं आहे. 2 वाट्याचा तांदूळ असेल ना तर 4 वाट्या पाणी घ्यायचं आहे. पण पाण्याचं प्रमाण तांदळावर अवलंबून असतं. काही तांदूळ जास्त पाणी सोक करतात, काही तांदूळ असतात ते कमी पाणी ॲब्झॉर्ब करतात. तर त्याप्रमाणे तुम्ही कोणता तांदूळ वापरला त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. पण मी 2 वाट्या तांदळाबरोबर 4 वाट्या मी पाणी घेतलेलं आहे. आणि हे पाणी मी गरम करून घेतलं आहे. आता हे गरम पाणी ह्याच्यामध्ये आपण ओतूया भाजीमध्ये. पाणी ओतल्याबरोबर आपण हे तांदूळ पण ह्याच्यामध्ये ओतूया. आधी तांदूळ ॲड केले ना तरी पण चालते, म्हणजे भाज्याबरोबर तांदूळ ॲड करून छान असं ढवळून घेतलं ना आणि नंतर पाणी ॲड केलं ना तरी पण चालेल. ज्या पद्धतीने मी घरी करते ना त्याच पद्धतीने मी तुम्हाला दाखवते आहे. सगळ्यांची वेगवेगळी पद्धत असते. काही जण काय करतात, भाज्या परतल्यावर तांदूळ ॲड करतात आणि भाज्यांबरोबर तांदूळ पण छान असं परतून घेतात. तर मी काय करते, आधी पाणी ॲड करते आणि मग तांदूळ ॲड करते आहे. जर बासमती तांदूळ असेल ना तर जास्त ढवळू नका, अलगद ढवळायचं. मी हा जीरा कोलम घेतलेला आहे. आता तांदळाला हलकीशी उकळी येत आहे, तर आपण काय करायचं, लिंबू आहे तो लिंबू पिळायचा. म्हणजे पुलावला चव पण खूप छान येते आणि आपला पुलाव छान असा सुटसुटीत होतो. 1 चमचा मी पावभाजी मसाला घेतलेला आहे, तो पण मी वरून स्प्रिंकल करते आहे. आणि
हे कोथिंबीर मी ॲड केलेली आहे. अलगद आपण हे ढवळून घेऊया. आणि आता हे 1 चमचा तूप वरून सोडायचं आहे आपल्याला. खूप भारी टेस्ट लागते. झाकण लावूया. मीडियम गॅसवरती मी 2 शिट्ट्या करून घेणार आहे, कारण मी तांदूळला 15 ते 20 मिनिटं भिजत ठेवले होते आणि वरून गरम पाणी पण मी ॲड केलं आहे. म्हणून मी फक्त 2 शिट्ट्या करणार आहेत. आणि जर तुम्ही तांदूळ भिजवले नाहीत ना 15-20 मिनिटं, ताबडतोब जर तांदूळ तुम्ही ह्याच्यामध्ये ॲड केले ना, तर तुम्ही मीडियम गॅसवरती 3 शिट्ट्या करू शकता. तर फ्रेंड्स, हे बघा 2 शिट्ट्या झाल्यावर मी हा कुकर उघडलेला आहे. हा बघा, छान मस्त आपला पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, खूप सुंदर झालेला आहे. हे बघा, आणि चव पण खूपच छान लागते. तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही रेसिपी आवडली ना, तर प्लीज नुतस रेसिपीजला लाईक करा, शेअर करू शकता तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, तुमच्या रिलेटिव्समध्ये. आणि प्लीज सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करताना बेल आयकन नक्की प्रेस करा. त्याच्यानी मी जी पण काही छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपी अपलोड करते ना आपल्या चॅनलवरती, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लवकरात लवकर मिळेल. आणि हे फ्री आहे. मस्त आपला मटार भात तयार झालेला आहे. पुलाव तयार झालेला आहे. हे बघा, छान असा. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान सुंदर सुंदर हेल्दी रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.